स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण मटार कचोरी अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध साहित्यामध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत। मटार कचोरी बनवण्यासाठी आपल्याला मटार लागेल। हा मी फ्रेश असा ताजा मटार घेतलेला आहे। आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण हे मटारचे दाणे घालून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि मटारचा आपला कलर चेंज होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला 1 चमचाभर साखर घालायची आहे। त्याच्यामुळे आपला मटारचा कलर अजिबात चेंज होणार नाही। इकडे आपला मटार उकडून होत आहे, तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं आवरण बनवूया। 1 कपभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आणि मैदा हे दोन्ही पिठं वापरून मी आज कचोरी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे। 1 कपभर गव्हाचं पीठ आणि 1 कपभर मैदा। 2 छोटी पळी तेल घेणार आहे, ते आपल्याला गरम करून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण इथे मैदा घेतलेला आहे आणि इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे बारीक, तो घालून घेतो। त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि ओवा 1 चमचाभर घेतलेला आहे। हा असा हाताने चुरडून व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपलं मीठ ओवा सर्वत्र मिक्स होईल। आता यात आपण तेल घालून घ्यायचं आहे। हे तेल आपले छान गरम झालेले आहे, आपण हे व्यवस्थित असे घालून घेऊया आणि हे छान असे मिक्स करूया। तेल व्यवस्थित आपण सर्व पिठाला लागेल या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। प्रत्येक पिठाच्या कणाला तेल लागले पाहिजे, म्हणजे आपली कचोरी छान अशी खस्ता बनण्यास मदत होईल। हे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता आपलं तेल सर्व पिठाला लागू झालेलं आहे। त्याची अशी मूठ वळती का ते पाहून घ्यायचं। हे पहा, त्याची अशी मूठ वळती आहे। आता असं समजायचं की हे तेल आपल्याला मोहन सर्वत्र व्यवस्थित लागलेलं आहे, याची मूठ वळते म्हणजे। आता आपण थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। पुरीला लागतो त्या पद्धतीनेच घट्ट बनवायचा आहे। पुरीपेक्षा अगदी थोडासा सैलसर बनवायचा आहे, खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही। खूप सैल गोळा भिजवला ना की मग कचोरी आपली मऊ पडण्याची शक्यता असते। थोडंसं घट्टच भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी करून घालायचं आहे आणि आपण याचा गोळा बनवून घेऊया। आता आपले पीठ असे छान व्यवस्थित भिजवून तयार झालेले आहे। हे याच पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचे आहे, खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही। आता आपण हा गोळा असाच एका भांड्यामध्ये काढून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि आपलं हे पीठ भिजू देऊया। आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। आता इथे मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे। आपण हे चारही मंद आचेवर भाजून याचे पूड बनवून घेऊयात। आणि इथे आमचूर पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद, थोडासा हिंग लागेल, फोडणीसाठी तेल लागेल, आपल्याला चवीनुसार मीठ लागेल आणि हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहे। याचा आपण या सर्वांचं एक जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला जिरे 1 चमचा, बडीशोप आहे कच्ची ही 1 चमचा घेतलेली आहे आणि साधारणतः अर्धा चमचे मिरे घेतलेले आहेत। हे आपल्याला मंद आचेवरती तांबूस रंगावरती असे छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। याच्यामुळे कचोरीमध्ये मसाला खूप छान होतो आणि टेस्टी लागते आपली कचोरी। हे व्यवस्थित आपण मंद आचेवरती परतून घेऊया। हे व्यवस्थित असे भाजून झालेले आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे थोडं थंड होऊ देऊया। इथे
हे मटार व्यवस्थित असे बॉईल झालेले आहेत, पाहू शकताय. थंड झालेलं आहे थोडं. हे पहा, हे या पद्धतीने मॅश होतात. आता आपण यातलं पाणी काढून घेऊया. आता आपण हे थंड झालेलं आहे, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं एक ओबडधोबड असं वाटण बनवूया. आता आपले हे व्यवस्थित असे वाटण झालेले आहे. या पद्धतीने जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं, कोथिंबीरच्या काड्या, थोडासा कढीपत्ता आणि लसूण याचं देखील जाडसर असं वाटण बनवून घेऊया. कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं देखील आपण जाडसर असं वाटण बनवून घेऊया. या पद्धतीने आपले वाटण तयार झालेले आहे. आता आपण इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. मी तुम्हाला तेल सांगितलं होतं, पण मी तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करणार आहे. तेल न घालता तूप घालायचं आहे. त्यामुळे आपली कचोरी आणखी छान बनून तयार होणार आहे. तुम्हाला तेल घालायचं असेल तर तुम्ही तेल घातलं तरी देखील चालेल. आपलं तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण अगदी थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे. हिंग घालून घ्यायचं आहे. हा वाटलेला मसाला आहे. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडासा कढीपत्ता याची आपण भरड बनवून घेतली होती, ते घालून घ्यायचे आहे. आता हा मसाला परतत आहे. त्याचमध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळद देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे दोन्ही वाटण छान असे तुपावरती परतून घेऊया. म्हणजे दोन्हीचाही कच्चेपणा जाईल आणि आपले सारण छान असे बनून तयार होईल. धणे जिरे वगैरे हे वाटण घेतलं होतं आपण जाडसर, ते घालून घेऊया. काळी मिरी हे देखील आपण यामध्ये छान असं परतून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करूया. आपला मसाला छान असा परतून घेऊया. त्यामध्ये आता एक छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, तो घालून घेते. थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे, ती घालून घेऊयात आपण. गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. आणि हे व्यवस्थित सर्व असे मिक्स करून घेऊया. आता आपले मसाले जळू नयेत म्हणून अगदी एक चमचाभर मी पाणी घेतलेलं आहे, ते घालून घेते. तर व्यवस्थित आपले मसाले यामध्ये परतून घेऊया. यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे. सर्व आता 1 मिनिटभर छान असे परतून घेऊया. आता हे आपले सारण व्यवस्थित परतून झालेले आहे. त्यामध्ये आपण हे मटारचे दाणे वापरलेले आहे, ते घालून घ्यायचे आहे. हे 1 मिनिटभर छान असे वाटणामध्ये आपण परतून घेऊयात आपले मटारचे दाणे. ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि माझ्याकडे हे पोटॅटो स्मॅशर आहे, त्याने मी हे व्यवस्थित असे मॅश करून घेते. तुम्हाला मिक्सरमधून काढायचे असेल तरी देखील तुम्ही ते काढू शकता. पण माझ्याकडे हे पोटॅटो मॅशर आहे, त्यामुळे मी यानेच असं ओबडधोबड असं मॅश करून घेणार आहे. हे या पद्धतीने व्यवस्थित असे स्मॅश करून झालेले आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया. पहिले चालू. आता आपले हे पीठ कसे तयार झालेले आहे ते आपण पाहून घेऊया. हे व्यवस्थित आपण मिक्स करू मळून घेऊयात. थोडंसं अगदी मी तेल घेणार आहे, 1 चमचावर साधारणतः. तेल व्यवस्थित सर्वत्र लावून घेऊयात आणि आपलं
कणिक छान अशी व्यवस्थित आपण मळून घेऊया। 1 मिनिटभर आपल्याला ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे। या पद्धतीने आपले पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे। आता आपण याचे 2 भाग करून घेऊया आणि हे पुन्हा व्यवस्थित करून घेऊया। आता हे असे हाताने आपल्याला व्यवस्थित पीठ करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे असे आपण कचोरीला बनवतो तसे कचोरीसाठी आपण हे व्यवस्थित असे गोळे कट करून घेऊया। या पद्धतीने आपण सर्व गोळे व्यवस्थित असे करून घेऊया। हे आपले व्यवस्थित अशा गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण कचोरी करायला घेऊया। हे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी पारी करून घ्यायची आहे। या पद्धतीने हे छान असे गोल गोल फिरवून आपण त्याची छान अशी पारी बनवून घेऊया आणि ज्यामध्ये आपण आपलं स्टफिंग फिल करणार आहोत। बनवून तयार झालेले आहे, पाहू शकताय तुम्ही। आता यामध्ये आपण 1 चमचाभर हे सारण घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित असे सारण आपण यामध्ये फिल करून घेऊया। 1 ते 1.5 चमचा साधारणतः सारण बसते। आता आपण हे व्यवस्थित अशा कडा याच्या दुमडून घेऊया। सारण आपण आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि आपण गोल गोल गोळा करत असा मोदकाला जसं करतो त्या पद्धतीने आपण करून ह्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे आणि हे व्यवस्थित असे बनवून या पद्धतीने असं आपण हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। हे असे तळ हाताने आपल्या व्यवस्थित आपली कचोरीला आपण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सारण सर्वत्र पसरले जाईल। हे याच पद्धतीने मी इतर देखील बनवून घेते। आणखी इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण तेल गरम झालंय का ते पाहूयात। आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण त्यामध्ये ह्या कचोरी अशा व्यवस्थित सोडून घेऊया। आणि ह्या व्यवस्थित लगेच पलटी मारायच्या नाही, थोडा वेळ होऊ देऊयात आपण। या हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मटार भेटत असतो, त्यामुळे आपण मटारच्या वेगवेगळ्या रेसिपी करून पाहायच्या। कधी मटार करंजी, मटार पॅटीस, मटार कचोरी असे वेगवेगळे पदार्थ सर्वजण बनवतच असतात। आज आपण मटार कचोरी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे। आता हे होत आलेलं आहे, आपण हे पलटी करून घेऊया। हे या पद्धतीने हे आता आपल्या व्यवस्थित तळून झालेले आहेत। आपण यामध्ये एका ताटामध्ये काढून घेऊया। तेल निथळून व्यवस्थित अशा काढून घेऊया। याच पद्धतीने आपण पुढच्या कचोरी देखील व्यवस्थित तळून घेऊया। आता आपल्या सर्व कचोरी तळून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।